आजच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाकरता पवित्र शास्त्रातून फिलिप्पियस पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन आज आपण मनन करण्याकरता घेत आहोत. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्व समर्थ आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी मानव सृष्टी निर्माण करणाऱ्या बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे मनापासून आभार मानतो बापा. सकाळपासून आतापर्यंत सांभाळस आणि प्रभू या ऑनलाईन मीटिंगद्वारे बापा तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला घेतलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बापा. आतापर्यंतची केलेली आराधना, सर्व प्रार्थना विनंती बापा तू आशीर्वादित केल्या, त्याबद्दल तुझे आभार मानतो बापा. प्रभू आज जे काही तू वचन दिलंस बापा, ते वचन तू बाप्पा आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कर बापा. आज वचनाद्वारे कार्य कर बापा, कारण तुझं वचन पवित्र आहे, ते सतेज आहे, ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. प्रभू आज वचन आमच्याशी बोलू दे बापा. आतापर्यंत सहाय्य केलंस पवित्र आत्मा, मी तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ काळ क्षण आणि ऑनलाईन मीटिंग प्रभू येशू मसीहाच्या हातात आम्ही समर्पित करतो. पित्या तू आमची प्रार्थना ऐक. आमेन आमेन आमेन. आपण खाली बसूया. पुन्हा एकदा वचन वाचू आपण. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. प्रभूचं वचन आज आपल्याला आज्ञा करत आहे. आज्ञा. हालेलुया. प्रभूचं वचन आपल्याला आज्ञा करत आहे की कशाची चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शन आपली मागणी देवाला कळवा. आज ज्या निर्माणकर्त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, तो देव आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. तो देव आपल्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे. तो परमेश्वर आपले संकल्प, आपले बेत सिद्धीस नेण्यास समर्थ आहे. म्हणून प्रियांनो, नीतिसूत्र 16 आणि 3 मध्ये प्रभूचं वचन सांगतं, तो आपले सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. हालेलुया. आपण भरपूर काही प्लॅन करतो, भरपूर संकल्प करतो, भरपूर मनात इच्छा बाळगतो, परंतु आज आपण विचार केला पाहिजे की आज आपल्या चिंता, आज आपली काळजी, आज आपले संकल्प, आज आपले विचार आपण ते देवाच्या हातात समर्पित केलेत का? देवाच्या हातात आपण सोपवलेले आहेत का? कारण प्रियांनो, हे पौलाने हे जे पत्र फिलिप्पियस लिहिलेलं आहे, हे इसवी सन 60 ते 61 मध्ये लिहिले असे पवित्र शास्त्रांच्या अनेक विद्वानांचं मत आहे. हे पत्र लिहित असताना पौल स्वतः रोम शहरात कैदेत होता आणि कैदेच्या अवस्थेमध्ये असताना त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याने इफिस्करास पत्र, कलसेकरास पत्र आणि फिलोमेनाला पत्र, ही पत्र सुद्धा पौलांनी याच वेळेत कैदेत असताना लिहिलेली असे विद्वानांचं मत आहे. पौलाची अवस्था, पौलाचं जीवन, पौल बंदीगृहात, पौल कैदेमध्ये असताना त्याने मंडळांना ही पत्र लिहिलेले. तो स्वतः कैदेत आहे, तो स्वतः अडचणीत आहे, तो स्वतः परेशानीमध्ये, परंतु तरीही तो मंडळांना काय करत आहे? स्थिर करत आहे, खंबीर करत आहे. तो मंडळांना प्रभूच्या वचनाने स्थिर करत आहे. आणि फिलिप्पियसच्या या मंडळांना पौलाने खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे की कशाविषयी तुम्ही काय करू नका, चिंताक्रांत होऊ नका. कारण ही आज्ञा देवाची आहे. देवाने आपल्याला ही आज्ञा दिली आहे. चिंता करणे,
काळजीने चूर होणे हे पाप आहे. कारण प्रभूचं वचन आपल्याला शिकवतं, प्रभूचं वचन आपल्याला सांगतं की कशाविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, कशाविषयी तुम्ही काळजी करू नका, कशाविषयी तुम्ही चिंता तूर होऊ नका. ही आज्ञा आहे. आणि ही आज्ञेच्या विरुद्ध जर आपण काळजी करत बसलो, चिंता करत बसलो, जर अधिक आपण विचार करत बसलो, तर ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध आपण कृती केलेली. आणि ज्यावेळेस देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आपण अशी कृती करतो, तर बायबल प्रमाणे ते पाप आहे. ज्या देवाने आपल्याला निर्माण केलंय, ज्या देवाने आपल्याला घडवलेलं आहे, ज्या देवाने आपल्याला मातेच्या उदरात होतं तेव्हापासून आपली काळजी घेतलेली आहे, तो देव आपल्याला सर्व संकटात, सर्व काळजीमध्ये, सर्व आजारामध्ये, सर्व विकारामध्ये सोडवण्यास तो समर्थ आहे. हा आमचा विश्वास आहे, हे आमचं ध्येय आहे. आणि ते ध्येय आमचं आम्ही कधीही विसरता कामा नये. जर आम्ही प्रभूचे लोक आहोत, जर आम्ही प्रभूचा स्वीकार केला आहे, तो प्रभू सर्व गोष्टीमध्ये आमचं रक्षण करण्यास समर्थ आहे. त्यामुळं जीवनामध्ये जे काय चढ उतार येतात, जे काय समस्या येतात, ज्या काय समस्येला सामोरे जावं लागतं, तर त्याविषयी काळजी करण्यात किंवा चिंता करण्यात काही अर्थ नसतो. तर प्रभूच्या सानिध्यात जाणं, प्रभूला मान सन्मान देणं, प्रभूची प्रार्थना करणं, प्रभूला विनंती करणं, हे आपलं कर्तव्य आहे. कारण असं वचन सांगते. आणि या समयी जर आपण चिंता केली, काळजी केली, तर हे पाप आहे. कारण चिंता म्हणजे विश्वासाचा अभाव असल्याची खूण आहे. जर आपण एकीकडे प्रभूवर विश्वास ठेवतो, एकीकडे आम्ही स्वीकारतो की प्रभू आम्हाला सोडवायला समर्थ आहे, प्रभू आमची परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे, प्रभू आमचे भेद संकल्प सिद्धीस नेण्यास समर्थ आहे, प्रभू सर्व काही व्यवस्थित करण्यास समर्थ आहे. आणि दुसरीकडे त्याच गोष्टीविषयी चिंता करणं, त्याच गोष्टीविषयी काळजी करणं, त्याच गोष्टीविषयी चिंतातूर होणं, हे एक प्रकारे प्रभूवरती आणि प्रभूच्या दिलेल्या अभिवचनावरती अविश्वास दर्शवण्यासारखा आहे. आज प्रभूची आपल्याला आज्ञा आहे की आम्ही जर विश्वासणारे आहोत, तर आम्ही प्रभूच्या वचनाचा आदर केला पाहिजे. आम्ही प्रभूवर विश्वासू राहिलं पाहिजे की नाही, काही जरी झालं तर माझा प्रभू माझ्या पक्षाचा आहे, माझा प्रभू माझा न्याय करणार आहे. हालेलुया. तो मला कधी निराश करणार नाही. उशीर लागल, विलंब होईल, आम्ही प्रार्थना केली, कदाचित आम्हाला त्याचं उत्तर लवकर मिळणार नाही. आम्ही कोणत्या गोष्टीविषयी विनंती केली, कदाचित त्या लवकर घडणार नाहीत. परंतु त्याचा अर्थ हा नाही की तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत. त्याचा अर्थ हा आहे की प्रभूने त्या विनंतीसाठी, त्या प्रार्थनेसाठी समय राखून ठेवलेला आहे. हालेलुया. आणि तो समय योग्य आल्यानंतर प्रभू आपल्याला त्याचं प्रतिफळ देणार. हालेलुया. तर आमचं लक्ष त्या प्रतिफळावर पाहिजे, तर आम्ही विश्वासू लोक. नाही तर बऱ्याचदा काय होतं, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही काही दिवस प्रार्थना करतो, 2 दिवस बहिणी प्रार्थना करतात, 3 दिवस करतात, काही बंधू 8 दिवस करतात, आणि मग स्वतःची समजूत घालतात की ब्रदर कदाचित प्रभूचीच ही इच्छा नाही, आणि अशी समज घालून प्रार्थना करणं बंद करतात. परंतु ते प्रार्थना बंद करणं हे सुद्धा खूप मोठ्या अविश्वासाचं कारण आहे. कदाचित प्रभू आपल्याला पाहत असेल, प्रभू आपला विश्वास पाहत असेल, प्रभू आपल्याला चाचपत असेल, कधी कधी प्रभू आपली परीक्षा पाहत असेल, हा कितपत माझ्यामध्ये विश्वास आहे. त्यामुळे प्रियांनो, आम्ही आमच्या समस्या, आमचे जे काय प्रश्न असतील त्या बाबतीत आम्ही जास्त काळजी करण्याची गरज नाही.
परंतु आम्ही सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवले पाहिजे. तर आमच्या प्रार्थना त्या वचनाप्रमाणे, मग आज आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या प्रभूच्या वचनाप्रमाणे आहेत का? आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या प्रभूला आवडणाऱ्या आहेत का? आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या देवाला मान्य आहेत का? आम्ही याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण जर आम्ही प्रार्थना करतो पण मनात जर शंका कुशंका असतील तर त्या प्रार्थना आम्हाला प्रतिफळ देऊ शकत नाहीत. कारण रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन वाचा. पण संशय धरणारा जर खातो तर तो दोषी ठरलाच आहे, कारण ते खाणे विश्वासाचे नव्हे, आणि जे काही विश्वासाचे नाही ते पाप आहे. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज प्रभूचं वचन आपल्याशी बोलत आहे आणि प्रभूचं वचन काय सांगत आहे? आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. मग आम्ही आमच्या ज्या प्रार्थना करतो त्यामध्ये आमचा कितपत विश्वास असतो? म्हणून प्रार्थना ह्या कमी स्वरूपाच्या असाव्यात आणि कितीतरी पटीने त्याच्यामध्ये विश्वास असावा. हालेलुया. कारण जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये यश नाही. आणि म्हणून वचन काय सांगतं? आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. म्हणून प्रियांनो, ज्या काय आमच्या चिंता, ज्या काय आमच्या काळजी, ज्या काय आमचं टेन्शन, ज्या परिस्थितीतून आम्ही जात असतो आणि ज्या करता आम्ही प्रार्थना करीत असतो त्यामध्ये आमचा विश्वास कार्य करतो. त्यामध्ये आमचा काय करतो? विश्वास कार्य करतो. आपल्याला बायबलमध्ये अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आणि प्रभू येशू मसीह अनेक ठिकाणी म्हणाला की जा मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. हालेलुया. कार्य काय करतं? विश्वास कार्य करत. हालेलुया. जोपर्यंत आमच्या प्रार्थनेमध्ये, जोपर्यंत आमच्या विनंत्यांमध्ये विश्वासाची कमतरता आहे तोपर्यंत आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. हालेलुया. आपल्याला हन्नाचं उदाहरण खूप सुंदर बायबलमध्ये पाहायला मिळतं. ती परमेश्वराच्या मंदिरी गेली आणि ती देवा समोर ती आपलं गाऱ्हाण तिने मांडलं. ती ढळाढळा रडली. तिने आपलं अंतःकरण देवाजवळ मोकळं केलं. तिने विनंती केली, तिने प्रार्थना केली. जो एली याजक जवळ बसला होता त्याला सुद्धा तिची प्रार्थना ऐकू आली नाही, परंतु ज्याने तिला निर्माण केलं होतं त्याने तिची प्रार्थना ऐकली. हालेलुया. आजही ज्या हन्नाची प्रार्थना त्या निर्माणकर्त्याने ऐकली तोच आज आपली प्रार्थना ऐकण्यास समर्थ देव आहे. हालेलुया. परंतु ती प्रार्थना कशी होती? हालेलुया. ती विश्वासाने भरलेली प्रार्थना. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस ती प्रार्थना करून त्या मंदिराच्या बाहेर गेली त्यानंतर तिचा चेहरा कधी उदास राहिला नाही. हालेलुया. हा विश्वास आहे प्रार्थनेमधला. आणि पुढचं कार्य आपल्याला माहितच आहे. हालेलुया. विश्वास जर आहे तर कार्य नक्की होणार. हालेलुया. बरेच जण अनेक वर्षापासून प्रार्थना करतात, अनेक दिवसापासून प्रार्थना करतात आणि शेवटी म्हणतात नाही, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही ब्रदर, आमच्या प्रार्थनेला देवबाप ब्लेस करत नाही. परंतु प्रियांनो, तुमच्या प्रार्थना प्रभू ऐकत आहे. त्याचबरोबर तो तुमचा विश्वासही पाहते. हालेलुया. त्याचबरोबर तुमचा तो विश्वासही पाहते. कारण ज्याने कान जडला तो ऐकणार नाही का? तो डेफिनेट ऐकणार. हालेलुया. तो डेफिनेट ऐकणार आणि तो उत्तर देणार. हालेलुया. कारण आमचा देव प्रेमळ आहे. हालेलुया. आमचा देव दयाळू आहे. तो करुणेचा सागर आहे. हालेलुया. तो आपल्या प्रजेची काळजी घेतो. हालेलुया.
ज्या मानवाला त्याने घडवलं त्या मानवाला तो असं सोडत नाही. हालेलुया. तो आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांची काळजी घेतो. हालेलुया. आणि आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं, स्तोत्र 103 मध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो, की आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत. हालेलुया. आम्ही स्वीकारलं पाहिजे, आम्ही त्याची प्रजा आणि त्याच्या कुरणातलं काय आहोत, कळप आहोत. हालेलुया. जोपर्यंत आम्ही हे स्वीकारत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत नाही की आम्ही त्याची प्रजा आहोत, आम्ही त्याची मेंढर आहोत आणि तो आमचा मेंढपाळ आहे, तो आमची काळजी घेण्यास समर्थ आहे, तो आमचं टेन्शन मिटवण्यास समर्थ आहे, तो आमचे आजार विकार बरे करण्यास समर्थ आहे, तो आमची परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे, तो आमचे अश्रू पुसण्यास समर्थ आहे, हा आमचा विश्वास पाहिजे. आणि आमचा विश्वासच आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं आम्हाला. हालेलुया. जोपर्यंत विश्वास नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. हालेलुया. आम्ही पाहतो, प्रार्थना केली, काय म्हणतात पुढं काय होतंय. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रार्थनेला जातो, कोणत्या घरी कुटुंबात प्रार्थनेला जातो, केली प्रार्थना, पण आता काय प्रभूची इच्छा. अरे मग तुझ्या प्रार्थनेचं काय रे बाबा, तुझी प्रार्थना केली. म्हणून आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या विश्वासाने भरलेल्या असावा. सेवकांच्या प्रार्थना विश्वासाने भरलेल्या असाव्या आणि ज्यांच्याकरता प्रार्थना केल्या जातात त्यांचाही विश्वास तेवढा दृढ पाहिजे. हा ताळमेळ आहे. हालेलुया. की ज्यांनी प्रार्थना केली त्यांचा विश्वास आणि ज्यांच्याकरता प्रार्थना केली त्यांचा विश्वास, तो एक झाला पाहिजे. त्यावेळेस प्रभू त्या विनंत्या, त्या प्रार्थना प्रभू लगेच उत्तर देतो. हालेलुया. आणि ज्या ठिकाणी किंतु, परंतु, होगा, नाही होगा, पता नाही, अशा ज्या मनामध्ये शंका कुशंका येतात त्यावेळेस आपला विश्वास डगमगला जातो. आणि ज्यावेळेस विश्वास डगमगला जातो त्यावेळेस प्रभूचं कार्य त्या ठिकाणी थांबतो. प्रभू तर आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. तो आज उभा आहे. प्रभू उभा आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायला. प्रभू उभा आहे आज मला आशीर्वाद द्यायला. प्रभू आज उभा आहे आपल्या मंडळांना आशीर्वाद द्यायला. मंडळ्या विश्वासात किती तत्पर आहेत, मंडळ्या विश्वासात किती वाढलेल्या आहेत, बहिणी विश्वासात किती वाढलेल्या आहेत. जितका विश्वास मोठा. हालेलुया. मला बायबलमध्ये त्या कनानी स्त्रीची ज्यावेळेस तो वृत्तांत मी वाचतो, दाखला वाचतो, त्यावेळेस प्रभू येशू मसीह म्हणतो की मी इस्रायला खेरीज मला दुसरीकडे कुठं पाठवलेलं नाही. आणि मुलांची भाकर घेऊन ते कुत्र्यांना घालणं योग्य नाही. त्यावेळेस ती कनानी स्त्री खूप नम्रतापूर्वक म्हणते, हरकत नाही, भाकर नाही मिळाली तर हरकत नाही, परंतु त्या मुलांच्या मेजावून खाली पडलेला चुरा तर कुत्रे खाऊ शकतात. हालेलुया. प्रभू म्हणतो, बाई तुझा विश्वास मोठा. हालेलुया. तुझा विश्वास मोठा. जी विनंती तू केलीस प्रभू येशू मसीहाला, हालेलुया, जा तुझी मुलगी बरी झाली. हालेलुया. काय जिंकलं? विश्वास. ती विनंती तिने विश्वासाने केली. ती विनंती तिने प्रभूच्या चरणाजवळ विश्वासाने मांडली का ठीक आहे, मुलांची भाकर नको मला, परंतु मेजावून खाली पडलेला तो चुरा तर ते कुत्रे खातात. प्रभू येशूला त्या बाईला आशीर्वाद द्यावा लागला, तिच्या मुलीला बरं करावं लागलं. का? कारण तिचा विश्वास पाहू, कारण तिच्या विनंतीमध्ये तो विश्वास होता की हाच आहे तो जो माझ्या मुलीला बरं करू शकतोय, हाच आहे तो माझ्या मुलीला जीवदान देऊ शकतोय, हाच आहे तो माझ्या प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतोय, हाच आहे तो माझ्या हाकेला उत्तर देऊ शकतोय. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूने तिला असं उत्तर दिलं, दुसरी एखादी असती ना ती पाठीमाग गेली असती, पण तिने पिछा सोडला नाही. हालेलुया. तिने उत्तर मिळाल्याशिवाय तिने प्रभूच्या पाठीमागे ती आली आणि ती उत्तर घेऊन गेली. ती उत्तर घेऊन गेली.
आज आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे का? हालेलुया. आज आमची इच्छा आहे प्रभूने आमच्या प्रार्थना ऐकावा. आज आमची इच्छा आमची परिस्थिती बदलली जावी. आज आमची इच्छा आहे आमच्या मधले रोग आजार विकार बरे व्हावे. आज आमची इच्छा आमचे अश्रू प्रभूने पुसावे. आमची इच्छा आहे की आमचे आडलेले काम व्हावे. आमची इच्छा आमचे संकल्प पूर्ण व्हावे. आमचे भेद सिद्धीस न्यावे. आमच्यामध्ये तो प्रार्थनेमध्ये विश्वास पाहिजे. कारण प्रियांनो, जे काही तुम्ही विश्वासाने मागितले ते तुम्हाला मिळालंच आहे असा तुम्ही विश्वास ठेवा. आम्हाला प्रभू हे शिकवतो, वचन हे शिकवतं आम्हाला की जे काही तुम्ही मागता ते तुम्हाला मिळालं आहे असा तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रभूचा गौरव करा. हालेलुया. प्रभूचा गौरव करा. आम्ही काय करतो? आम्ही चिंता करत बसतो. आम्ही काळजी करत बसतो. काय होईल आता, कसं होईल आता. नाही, प्रभूला असे लोक नाही आवडत. प्रभूला असे निगेटिव्हिटी वाले लोक नाही आवडत. नकारात्मक लोक नाही आवडत प्रभूला. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक. माझा प्रभू कार्य करणार आहे. माझा प्रभू उत्तर देणार आहे. माझा प्रभू परिस्थिती बदलणार आहे. माझा प्रभू माझी चिंता काळजी मिटवणार आहे. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. हालेलुया. मत्तयाचा 6वा अध्याय आणि 25 ते 34 आपण वचन वाचूया. मत्ते 6 25 ते 34. काळजी करू नका. हालेलुया. यामुळे तुम्हा सांगतो की आपण काय खावे आणि आपण काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशाच्या पाखरांकडे निहाळून पहा की ती पेरीत नाही व कापणी करीत नाही किंवा कोठारांमध्ये साठवीतही नाही, तरी तुमचा आकाशातील बाप त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा फार अधिक मोलाचे आहात की नाही. आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे. आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करता? रानातील रानफुलांविषयी विचार करा. ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि ती कातीतही नाही. तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी हो, जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत घातले जाते, त्याला जर देव आपला पोशाख घालतो तर तो फार विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हालेलुया. वचन स्पष्ट आपल्याला बोलत आहे. आपल्याला देवाने या वचनामध्ये स्पष्ट आपल्याला सांगितलंय की आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ते पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत, कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? मग याचं उत्तर आपल्याला उत्पत्तीमध्ये पाहायला मिळतं की मग परमेश्वर म्हणला, मी आपल्या सदृश्य काय तयार करेन? मानव तयार करेन, माझ्या प्रतिमेचा. जर परमेश्वराने मानवाला आपल्या प्रतिरूपाचा, प्रतिस्वरूपाचा बनवलेला आहे, तर तो पक्ष्यांची काळजी घेतो, पाखरांची काळजी घेतो, वनातील फुलांची काळजी घेतो, गवताची काळजी घेतो. जे गवत आज उद्या भट्टीत पडेल त्याची सुद्धा काळजी घेतो. तो प्रभू आपली काळजी घेणार नाही का? येस, डेफिनेट. आणि म्हणून आपल्याला निराश व्हायचं नाही, आपल्याला काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. आपल्याला प्रभूचं गौरव करायचं, आपल्या प्रभूला धन्यवाद द्यायचा. आपल्या सर्व चिंता, काळजी, मागण्या, आभार प्रदर्शन आपल्या प्रभूला कळवायचे आहेत. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. आम्हाला कशाची गरज आहे ते आम्ही सांगण्यापूर्वी देवाला समजते, परंतु एखाद्या मानवी पित्याला आपल्या मुलांनी मागावे. हालेलुया. आम्हाला काय गरज आहे ते आमच्या पित्याला ठाऊक आहे. परंतु जसा एक जगिक बाप जोपर्यंत
त्याचा मुलगा त्याला मागत नाही, तोपर्यंत त्याला तो देत नाही. त्या जगिक बापाची इच्छा असते त्या मुलाने त्याला मागावं, त्या मुलाने त्याला मागावं, आणि ज्यावेळेस तो मुलगा मागतो त्यावेळेस त्याचा बाप त्याला पुरवतो. तशीच आपल्या स्वर्गीय पित्यालाही आमच्या मागण्या आमच्या तोंडून ऐकण्याची इच्छा असते. परंतु आपण देवापाशी विश्वासपूर्वक मागितलं पाहिजे. जर जगिक बापाला जर मुलाने मागितलं तर तो बाप त्याच्या गरजा पूर्ण करतो, तर तो स्वर्गीय बाप ज्याने आकाश, पृथ्वी, मानव, सृष्टी सर्व काही निर्माण केलं, तो आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही का? तो आपल्या गरजा भागवणार नाही का? तो आपल्या प्रार्थना ऐकणार नाही का? तो आपले संकल्प बेसिद्धीस नेणार नाही का? परंतु कदाचित तो देवबाप आपला विश्वास पाहतो आणि त्या विश्वासाप्रमाणे आपल्याला देतो. जोपर्यंत आपल्या प्रार्थनांमध्ये विश्वास नाही तोपर्यंत प्रार्थना कार्य करत नाही. त्यामुळं आपला विश्वास दृढ पाहिजे की माझा देव, माझा परमेश्वर, माझा यहोवा, माझा येशू मसीहा समर्थ आहे सर्व काही करण्यास. त्यामुळे मला काळजी करायचं काही कारण नाही, मला निराश व्हायचं कारण नाही. सिलास आणि पौल बंदिवासात होते, बेड्या होते हातामध्ये, पाय खोड्यात अडकवलेले होते, परंतु ह्याही परिस्थितीमध्ये त्यांनी टेन्शन नाही घेतलं. आम्ही तुरुंगात आहोत, आमच्या हातात बेड्या घातल्यात, आमचे पाय खोड्यात अडकवलेले आहेत, परंतु तरी त्यांनी काय केलं? त्या देवाची स्तुती आणि आराधना केलेली, त्या देवाची प्रार्थना केली, देवाची विनंती केली, आभार प्रदर्शन केले. हालेलुया. आज आम्ही अशा अवस्थेमध्ये आभार प्रदर्शन करत आहोत का? आमच्या मागण्या प्रभूला कळवत आहोत का? अहो, आमच्या मागण्या अगोदर प्रभूला आमच्या मागण्या माहिती आहेत. सिलास आणि पौल तर तुरुंगवासात असताना, त्या बेड्यामध्ये बंदिवान असताना सुद्धा ते आराधना करत आहेत, आराधना करत आहेत, आभार प्रदर्शन करत आहेत, देवाला धन्यवाद देत आहेत. मग प्रभूला त्यांची परिस्थिती माहित नाही का? प्रभूने त्यांना प्रभू त्यांच्यावर जी परिस्थिती निर्माण झाली होती, प्रभूपासून ती काय लपलेली होती काय? नाही. प्रभूला माहित होतं माझे लेकर अडचणीत आहेत, माझे लेकर बंदिवानात आहेत, माझ्या लेकरांच्या हातात बेड्या घातलेल्या आहेत, माझे लेकर कष्टात आहेत. हालेलुया. परंतु माझे लेकर मला धन्यवाद देत आहेत, माझे लेकर माझी आराधना करत आहेत. आणि आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं बेड्या तुटल्यावर, हालेलुया, बंदी खाण्याचे पाय डळमळले. हालेलुया. आज आमच्या जीवनात अशा काही समस्या असतील, आमच्या जीवनामध्ये असे काही आजार असतील, आमच्या जीवनामध्ये अशा काही निराशा असतील, आमच्या जीवनामध्ये अशा संकटामधून आम्ही जात असतो, आमच्या जीवनामध्ये अशा विविध प्रकारच्या निराशा असतील, आज प्रभू त्या सर्व काही काढण्यास समर्थ आहे. हालेलुया. आणि म्हणून तर दावीद राजा स्तोत्र 23 मध्ये म्हणतो की मी मृत्यू छायाच्या दरीतून जात असलो तर कसल्या अरिष्टला भिणार नाही. का? कारण तूच बरोबर आहेस. आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे, आमचा येशू मसीह आमच्या बरोबर आहे. आम्हाला घाबरायचं कारण काय? आम्हाला काळजी करायचं कारण काय? आम्हाला चिंता करायचं कारण काय? हालेलुया. तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो आमचा रक्षक आहे. हालेलुया. कारण इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. प्रियांनो, जर तो आमची इतकी काळजी घेत आहे, तो आमचं इतकं रक्षण करत आहे, त्याने आम्हाला अभिवचन दिलं आहे, मग आम्ही आमची काय चिंता करून आमच्या आयुष्याची दोरी आम्ही कमी करावी का? परमेश्वराने दाखवलेला इतका सुंदरसा दिवस, अनमोल दिवस आम्ही वाया घालावा काळजी करा तर चिंता करण्यात, त्यापेक्षा प्रभूच्या आराधनेमध्ये दिवस घालवा, प्रभूच्या वचनात दिवस घालवा, त्याला धन्यवाद देण्यामध्ये वेळ घालवा. आज प्रभूची ते आपल्याकडून काय अपेक्षा आहे. प्रियांनो, देवापाशी आपण विश्वासपूर्वक काय मागितलं पाहिजे. आपल्या मनात काही संशय नाही पाहिजे, काही शंका कुशंका नाही पाहिजे. आपण पाहूया याकोब याचा 1 अध्याय 6 वचन. याकोब 1:6. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. यस. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्यासारखा आहे. हालेलुया.
या ठिकाणी वर्णन आहे, या ठिकाणी विश्वासणाऱ्यांचं आणि अविश्वासणाऱ्यांचं वर्णन दर्शवलेलं आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी याकोबाचं पहिलं पत्र 6वा अध्याय, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावं. हालेलुया. विश्वासाने मागावं. आज आमच्या प्रार्थना या विश्वासाने भरलेल्या असाव्या. तेवढा आमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. येस, मी माझ्या बापाला मागितलाय. येस, मी माझ्या पित्याकडे माझी विनंती सादर केलेली आहे आणि मला विश्वास आहे तुम्हाला देणार, तुम्हाला निराश करणार नाही, तो मला सोडणार नाही, तो माझी वाणी ऐकणार, तो माझी हाक ऐकणार, तो माझ्या हाकेला उत्तर देणार. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या कुठल्याही ज्या काही आमच्या चिंता काळजी आहेत, त्या काळजी चिंता आम्ही प्रभूच्या चरणाजवळ आणून ठेवल्या पाहिजे. म्हणून प्रभूचं वचन बायबलमध्ये काय सांगतं की तुमच्या चिंता ज्या काळजी आहेत ना, ते माझजवळ आणून ठेवा, कारण मी त्या स्वतः वाहील. अहो कष्टी हो, भाराक्रंजन हो, तुम्ही सर्व मजकडे या. हालेलुया. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज काय नेमकं झालेलं आहे ब्रदर सिस्टर, आम्हीच त्या आमच्या काळजीने आणि चिंतेने इतके दबून गेलो की आम्ही आराधनेला सुद्धा प्रभूच्या समोर कसं येतो ते आम्हालाच माहिती आहे. कौटुंबिक चिंता, मुलांच्या चिंता, मुलींच्या चिंता, नवऱ्याची चिंता, वैयक्तिक स्वतःची चिंता, आई वडिलांची चिंता, हे सर्व आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन निघतो. आणि ज्यावेळेस हा भार आम्ही स्वतः वाहतो तर प्रभूसाठी आम्ही काही ठेवतच नाही. आणि त्या ओझ्याखाली, त्या चिंतेखाली, त्या काळजीपुढे आम्ही इतके दबून जातो की त्यातून आम्ही तो दुष्ट आम्हाला बाहेर पडूच देत नाही. परंतु आज प्रभूचं वचन आहे की तुम्ही आपल्या ज्या काही चिंता असतील, ज्या काही काळजी असतील, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना करा, विनंत्या करा आणि आभार प्रदर्शक आपली विनंती प्रभूला कळवा, कारण तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. ज्याने एलियाची प्रार्थना ऐकली, तो आमची प्रार्थना ऐकणार नाही का? प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे, प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे. पण कधी? ज्यावेळेस ती प्रार्थना विश्वासाने भरलेली असते. जोपर्यंत त्या प्रार्थनेमध्ये विश्वास नाही, ती प्रार्थना कार्य करत नाही. हालेलुया. आणि म्हणून मत्ती 21वा अध्याय 22वा वचन आपल्याला काय सांगतं? मत्ती 21:22. आणि प्रार्थनेत विश्वास धरून जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आमेन. हालेलुया. आज जे ऑनलाईन जुडलेले आहेत, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला, प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना आज प्रभूचं वचन बोलतंय. आज मत्ती 21 आणि 22 वचन सांगतं, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. हालेलुया. कोई कटौती नहीं. हालेलुया. मेरा प्रभु भरपूरी से देने वाला परमेश्वर है. हालेलुया. मेरा प्रभु जो हमारे दिल में है उससे अधिक देने वाला परमेश्वर है. हालेलुया. आमच्या अपेक्षेच्या पलीकडे देणारा आमचा बाप आहे. आमच्या अपेक्षेच्या पलीकडे आमचा देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सांगितलंय, आणि तुम्ही विश्वास धरून हालेलुया. विश्वासाला बायबलमध्ये सर्कल करायचं. हालेलुया. आम्ही जे मागतो ते विश्वास धरून मागतो की विश्वास सोडून मागतो, की किंतु परंतु करून मागतो? नाही, प्रभू मला असं बनव की जे काय मी मागल ते मी विश्वासाने तुझ्याकडे मागावं. तो द्यायला तयार आहे. हालेलुया. आमचा विश्वास किती आहे? आजपासून आम्ही असे लोक तयार झालो पाहिजे आणि अशा आमच्या प्रार्थना पाहिजे की प्रभू तुम्हाला असं बनव की जे काही मी तुझ्याकडे मागन ते विश्वासाने मागावं. आणि म्हणून शिष्य प्रभू येशू मसीहाला म्हणाले की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. हालेलुया. आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं ना
ते काय म्हणत आहेत? प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. आज काळाची गरज आहे. आज मंडळीचा विश्वास वाढला पाहिजे. आज कुटुंबाचा विश्वास वाढला पाहिजे. आज बहिणींचा विश्वास वाढला पाहिजे. आज भावांचा विश्वास वाढला पाहिजे. आज वयोवृद्धांचा विश्वास वाढला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. हे प्रभू आमचा विश्वास वाढव. हालेलुया. कारण शिष्यांबरोबर प्रभू येशू मसीह होता, पण तरी शिष्य त्याला विनंती करत आहे की प्रभू आमचा विश्वास वाढव. आज आम्हाला सुद्धा गरज आहे की प्रभू आमच्या मंडळीचा विश्वास वाढव. हे प्रभू माझा विश्वास वाढव. हे प्रभू माझ्या कुटुंबाचा विश्वास वाढव. हे प्रभू माझा विश्वास वाढव. कारण जितका विश्वास मोठा तेवढे आशीर्वाद मोठे. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. म्हणून या ठिकाणी वचन सांगतं, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थना जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. हे प्रभूचं वचन, पवित्र वचन, पवित्र शास्त्रातलं वचन आहे प्रियांनो. हे कोणत्या पाळकाचं नाही, हे कोणत्या बिशपचं नाही, हे कोणत्या रेव्हरंडचं नाही. हे फार जिवंत देवाचं वचन आहे. आज जिवंत देवाचं वचन आहे. कधी न बदलणारा देव, जो काल आज युगाने एकसारखा आहे. ज्याने दाविदाला अभिवचन दिलं, हालेलुया, ज्याने दानियेलला अभिवचन दिलं, ज्याने योसेफला अभिवचन दिलं, ज्याने वधस्तंभावर खेळलेल्या त्या चोराला अभिवचन दिलं की मी तुला खचित सांगतो की आज तू मजबूर सुखलोकात असशील. तोच देव आज आम्हाला वचन देत आहे. तोच देव वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. तोच देव आम्हाला अभिवचन देत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, विश्वास धर आणि विश्वासाने माग. कारण वचन सांगतं कारण तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. हालेलुया. एवढेच नव्हे तर आपण त्याची उपकार स्तुती करून मागितले पाहिजे आणि आपली विनंती सादर केली पाहिजे. हालेलुया. इफिसाचा 5वा अध्याय 20वा वचन वाचा. आमचा प्रभू यशाच्या नावात सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकार स्तुती करा. हालेलुया. आज्ञा आहे आम्हाला. वचन सतेज आहे. वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि आज वचन काय सांगतं? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने, हालेलुया, सर्व गोष्टीबद्दल सर्वदा काय करा? देव पित्याची उपकार स्तुती करा. हालेलुया. कारण आमचा देव आमच्या विनंती ऐकतो आणि तो आम्हाला उत्तरही देतो. हालेलुया. योनाने माशाच्या पोटातून त्यांनी प्रार्थना केली, पण ती विश्वासाची प्रार्थना होती. हालेलुया. योनाने माशाच्या पोटात असताना प्रार्थना केली, प्रभूने त्याला उत्तर दिलं आणि माशाला आज्ञा केली याला तू ओकून टाक. हालेलुया. आज तो प्रभू आम्हाला प्रार्थनेचं उत्तर देणार नाही का? आज आमची प्रार्थना प्रभू ऐकणार नाही का? येस, डेफिनेट ही विल लिसन आवर प्रेयर. परंतु ती प्रार्थना विश्वास पूर्ण पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये विश्वास पाहिजे. मी प्रार्थना केली, माझ्या प्रभूने मला उत्तर दिले. हालेलुया. आणि म्हणूनच आपण प्रार्थनापूर्वक विनंती करीत असताना त्याने दिलेल्या उत्तराबद्दल त्याला धन्यवाद द्यावे. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी आपण 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन वाचू. आणि त्याच्याजवळ जे धैर्य आपल्याला आहे ते हेच की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो ऐकतो, आणि जे काही आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे. तर जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहे ती आपल्याला मिळाली आहे, हेही आपल्याला ठाऊक आहे. आमेन. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज अनेक वचनाद्वारे प्रभू हे सिद्ध करत आहे की मी तुझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. मी तुझी काळजी घेणारा देव आहे. मी तुझं रक्षण घेणारा देव आहे. कारण तुझ्यासाठी माझ्याकडं चांगले संकल्प आहेत. हालेलुया. आम्हा प्रत्येकासाठी आमच्या प्रभू येशू मसीहाजवळ एक चांगले संकल्प आहेत. बहिणींनो, भावांनो, प्रभू येशू मसीहाजवळ आमच्यासाठी चांगले संकल्प आहेत. हालेलुया. म्हणून आमच्या प्रार्थना विनंत्या त्या प्रभूजवळ विश्वासाने भरलेल्या असाव्या की प्रभू तुझे संकल्प आमच्या जीवनात तू पूर्ण कर. आमचा देव दयाळू आहे. आमचा देव कृपाळू आहे.
आमचा देव प्रार्थना ऐकणार आहे. त्याचे नेत्र आमच्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत. कारण वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र हे नीतिमानाच्या हाकेकडे लागलेले असतात. हालेलुया. परमेश्वराचे नेत्र हे नीतिमानाच्या हाकेकडे लागलेले असतात. आज आम्ही जे हाक मारतो त्यांनी ऐकावी अशी जर आमची इच्छा आहे तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आम्ही त्याच्या आज्ञेवरती शंका कुशंका किंवा अविश्वास दर्शवला नाही पाहिजे. या ठिकाणी आपण पाहूया लुकाचा 18वा अध्याय आणि 1 आणि 7 वचन पूर्ण 1 ते 7. आणखी त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्यांनी त्यांना दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. हालेलुया. तो देवाचे भय धरीत नसे व हालेलुया. माणसाची पर्वा करीत नसे. हालेलुया. आणि त्याच नगरात कोणी एक विधवा होती. ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येऊन म्हणे, माझ्या विरोधासंबंधी माझा न्याय कर. तरी हालेलुया. काही काळपर्यंत तो तसे करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व माणसाची पर्वा करीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला थकवून टाकी. हालेलुया. आणि प्रभू म्हणाला, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे निवडलेले जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्यांच्याविषयी जरी तो फार वेळ विलंब लावित आहे तरी तो त्यांचा न्याय मुळीच करणार नाही काय. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी खूप सुंदर असा एक दाखला सांगितलेला आहे. एक अत्याग्रही विधवा, हालेलुया, ती एक अन्यायी न्यायाधीशाकडे न्याय मागायला गेलेली आहे. आणि तो अन्यायी असताना सुद्धा ती त्याच्याकडे न्याय मागत आहे. ती तिची प्रार्थना विनंती त्याच्याकडे घेऊन गेलेली आणि तिचा विश्वास होता की मी याला मागन आणि हा माझं एक ना एक दिवस ऐकन. आणि प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तो देवाला मनुष्याला घाबरत नव्हता आणि तो देवालाही मनुष्याला जुमानीत नव्हता आणि देवालाही घाबरत नव्हता. पण तरी तो अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो की जर मी जर न्याय नाही केला तर ही काय करेल, मला थकवून टाकीन, ती मला त्रास देईल. आणि प्रियांनो, अन्यायी न्यायाधीशाला त्या विधवेची गारणं ऐकावं लागलं. तर आमचा प्रभू तो न्यायी हो. आमचा प्रभू न्यायी आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन काय सांगतं, त्या प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय. आमच्या प्रार्थना, आमचा धावा, आमच्या विनंत्या विश्वासाने भरलेल्या पाहिजेत. एक विधवा अन्यायी न्यायाधीशाकडे विश्वासाने गेली आणि तिला न्याय मिळालाय. तर आज आम्ही ज्याने आकाश, पृथ्वी, मानव सृष्टी आणि सर्व काही निर्माण केलं आहे, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली एकच नाव जे प्रभू येशू मसीहा, जे सर्वात उंच नाव आहे, जे पवित्र आहे, आम्ही त्याचकडे आपलं गाऱ्हाणं केलं, त्याचकडे विनंती केली, त्याचकडे प्रार्थना केल्या आणि त्या विश्वासाने केल्या तर तो ऐकणार नाही का? डेफिनेट तो ऐकल. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी प्रभू आपल्याला वचनामध्ये काय सांगत आहे की कशाविषयी तुम्ही काय करू नका, चिंता करू नका, काळजी करू नका, पण तुम्ही काय करा, तुमच्या विनंत्या, तुमच्या प्रार्थना आभार प्रदर्शनासह आपली मागणी काय करा, देवाला कळवा. आमच्या मागण्या, आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या, आमचे काळजी, सर्व जे काय ते आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे. आणि ते नुसतं सांगितलं नाही पाहिजे, तर आम्ही विश्वासाने सांगितलं पाहिजे. जितका विश्वास मोठा तितका आशीर्वाद मोठा. म्हणून आजपासून आमच्या प्रार्थना विश्वासाने भरलेल्या असाव्या. त्या विश्वासामध्ये किंतु परंतु नसावं. आमच्या प्रार्थना वर आम्ही शंका घेऊ नये. कारण जर आम्ही प्रार्थना अविश्वासाने करत आहोत तर बायबल सांगतं ते एक पाप आहे.
तर जर ह्या पापापासून आम्हाला वाचायचं असेल, जर या पापापासून आम्हाला दूर व्हायचं असेल, तर आमच्या प्रार्थना डेफिनेटली विश्वासाने भरलेल्या असाव्या. आमच्या प्रार्थनेमध्ये तेवढा विश्वास असावा. कारण प्रभूचं वचन मत्तई 7:7 हे शेवटलं वचन काय सांगतं ते पहा. येस, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतंय मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. प्रभू आमचं मागणं पाहतो. हे कसे मागत आहेत, ते कनानी स्त्रीने प्रभूला कसं मागितलं. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. जरी प्रभू तिला म्हणाला मला इस्रायलाच्या मेंढराखिरीस दुसरीकडे कुठं पाठवलं नाही, मी मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला कशी घालू, पण तिने कसं मागितले प्रभूला. आज आम्ही कसं मागत आहोत, आज आम्ही हा विचार केला पाहिजे. तिच्या मागणीमध्ये एक विश्वास होता, तिच्या मागणीमध्ये एक आशा होती. आज आमच्या मागण्यामध्ये सुद्धा ती आशा पाहिजे. आज आमच्या मागण्यामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे. हालेलुया. हन्नाने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये तिचा विश्वास होता आणि त्या विश्वासाने कार्य केलं. हालेलुया. आज आमच्या प्रार्थना प्रभूने ऐकाव्या. आज आमच्या प्रार्थनेचं प्रभूने उत्तर द्यावं अशी जर आमची अपेक्षा असेल, आम्ही काळजी करत बसू नये, आम्ही चिंताक्रांत होऊ नये, आम्ही चिंतातूर होऊ नये. तर आम्ही आमची सर्व मागणी, सर्व विनंती आभार प्रदर्शनासह आमच्या देवाला कळवली पाहिजे. आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळालं आहे हा आमचा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही हा विश्वास बाळगतो त्यावेळेस आमच्या प्रार्थनेचं उत्तर यायला वेळ लागत नाही. म्हणून आमच्या प्रार्थना या विश्वासाने भरलेल्या असाव्या. आणि म्हणून मत्तई 7:7 मध्ये काय सांगितलेलं आहे की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. का प्रभू आज म्हणत आहे मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीतोय. हालेलुया. जो कुणी दार उघडील. हालेलुया. आज आमचा विश्वास पाहिजे. आज आम्ही विश्वासाने आमच्या अंतःकरणाचं दार त्या प्रभू येशू मसीहासाठी उघडलं पाहिजे. कारण तो आमची प्रार्थना ऐकतो, तो आमच्या अश्रू पुसतो, तो आमचं गारणं ऐकतो, तो आमची परिस्थिती बदलतो, तो आमचं दुःख आनंदात बदलतो. पण हे कधी, ज्यावेळेस आमचा विश्वास आम्ही त्याच्यावर टाकला पाहिजे. आमचा विश्वास आम्ही त्याच्यावर टाकला पाहिजे. कारण तो सर्व काही करण्यास समर्थ देव आहे. कारण तो कधी न बदलणारा देव आहे. तो काल आज आणि एकसारखा देव आहे. ज्या देवाने इस्रायलची प्रार्थना ऐकली, ज्या देवाने दाविदाची प्रार्थना ऐकली, ज्या देवाने दानिएलाची प्रार्थना ऐकली, ज्या देवाने योसेफाची प्रार्थना ऐकली, ज्या देवाने अब्रामाची प्रार्थना ऐकली, ज्या देवाने शद्रक मेशक अबेदनगोची प्रार्थना ऐकली, आज तो देव आपली प्रार्थना ऐकण्यास समर्थ आहे. हालेलुया. म्हणून आमच्या प्रार्थना विश्वासाने भरलेल्या असाव्या. आम्ही प्रार्थना किती घंटे करतो त्याला महत्व नाही, आम्ही ती प्रार्थना किती विश्वासाने करतो त्याला महत्व आहे. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव बापा आजच्या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आणि मलाही आशीर्वादित करो. त्याची कृपा आम्हाला अधिकाधिक देव आणि अधिकाधिक आमचा विश्वास प्रभूमध्ये वाढवो. सर्वांनी तुम्ही शांत रीतीने ऐकलं त्याबद्दल प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. या पुढचा समय मी पास्टर प्रमोद सरांकडे सोपवतो, त्यांनी पुढचा वेळ घ्यावा. थँक्यू.